तर मुलांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्ड एलिमेंट्सपैकी RBC आणि WBC या पाहिल्या. या लेक्चरमध्ये आपण थर्ड फॉर्म्ड एलिमेंट्स दॅट इज प्लेटलेट्स ह्या पाहणार आहोत. Platelets are also called as thrombocytes. Platelets are very small, oval shaped and without nucleus. बघा, फॉर्म्ड एलिमेंट्सपैकी RBCs are also without nucleus and platelets are also without nucleus. Only WBCs, they have nucleus within their cytoplasm. Normal count, it is 2.5 to 4.5 lakhs per cubic mm of blood. If you do comparison between formed elements, RBC are maximum in numbers, whereas WBCs are minimum and platelets are in between RBCs and WBCs. Thrombopoiesis. Formation of platelets is called as thrombopoiesis. Platelets are formed from large cells which are called as megakaryocytes in bone marrow. These megakaryocytes are precursor cells of platelets. Precursor cells means they are formed by, ज्यांच्याद्वारे तयार केल्या जातात त्या सेल्स म्हणजे प्रिकर्सर सेल्स, आणि प्लेटलेट्सच्या प्रिकर्सर सेल्स या म्हणजे मेगाकॅरियोसाइट्स आहेत. अँड साइट ऑफ थ्रोम्बोपोएसिस इज सेम, दॅट इज इन बोन मॅरो. नेक्स्ट, थ्रोम्बोसाइटोसिस. Increase in platelet count is called as thrombocytosis. Thrombocytopenia. Decrease in platelet count is called as thrombocytopenia. And due to decrease in platelet count, that causes internal bleeding. In dengue, it is often thrombocytopenia occurs. डेंग्यू या इन्फेक्शनमध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया हे लक्षण महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये प्लेटलेटचा काउंट हा कमी होतो. फंक्शन्स. प्लेटलेट सिक्रेट प्लेटलेट फॅक्टर्स दॅट हेल्प इन ब्लड क्लॉटिंग बाय फॉर्मेशन ऑफ थ्रम्बस. प्लेटलेटचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की हे प्लेटलेट नंबर ऑफ फॅक्टर्स तयार करतात, जे की ब्लड क्लॉटिंगमध्ये महत्त्वाचे आहेत आणि थ्रोम्बस फॉर्मेशनमध्ये भाग घेतात, ज्यामुळं ब्लड क्लॉट तयार केला जातो आणि रक्तस्राव थांबवला जातो. इट ऑल्सो सिक्रेट सेरोटोनिन. बाय प्लेटलेट्स सेरोटोनिन इज सिक्रेटेड विच इज लोकल व्हेसोकन्स्ट्रिक्टर. व्हेसोकन्स्ट्रिक्टर दॅट मीन्स कन्स्ट्रिक्शन, आकुंचन पावणे. व्हेसो आर द व्हेसल्स. लोकल ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट करणे to prevent blood loss by production of serotonin is second important function of platelets. Next पाहणार आहोत आपण blood clotting, which is also called as coagulation of blood. Blood clotting, the process of converting liquid blood into a solid form is called clotting. As we know that in normal phase blood is in liquid state, but whenever there is injury or any trauma, मार लागलाय, काही जखम झाली, at that time blood form a solid clot, and that formation of clot is called as blood clotting or coagulation of blood. Normally blood is in liquid phase when it is present in blood vessels due to anticoagulant heparin, and that heparin is secreted by basophils of WBCs. WBCsचा जो बेसोफिल हा प्रकार आहे त्यांच्याद्वारे हिपॅरिन तयार केलं जातं. दॅट हिपॅरिन इज अँटीकोॲग्युलंट, जे रक्ताला लिक्विड फेजमध्ये ठेवतं आहे व्हेन ब्लड इज प्रेझेंट इन ब्लड व्हेसल्स. द प्रोसेस ऑफ क्लॉटिंग स्टार्ट्स बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड with any foreign substance, which is called as intrinsic process
or with damaged tissue, which is called as extrinsic process. See, whenever blood is present in blood vessels, it is in liquid phase. But when blood is in contact with any foreign substance or damaged tissue, जर रक्तवाहिन्यांवर आघात झाला किंवा एखादा फॉरेन सबस्टन्स आहे, त्यावेळेस मात्र ब्लड क्लॉटिंगची क्रिया ही सुरू होते. इंट्रेन्सिक म्हणजे शरीराच्या आतून घडणारी, आणि एक्स्ट्रेन्सिक म्हणजे ज्याला काहीतरी बाहेरचं कारण आहे, एक्सटर्नल प्रोसेस आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रेन्सिक. Both process causes interaction of various clotting factors by cascade process or mechanism. कॉज इंट्रेन्सिक असो किंवा एक्स्ट्रेन्सिक असो, दोन्ही प्रकारांमध्ये वेगवेगळ्या क्लॉटिंग फॅक्टर्स हे तयार केले जातात आणि त्यांच्यामुळं ब्लड हे क्लॉट होतं. टोटल देअर आर 12 क्लॉटिंग फॅक्टर्स, 1 to 13. बघा, टोटल नंबर 1 to 13 दिलेत, परंतु क्लॉटिंग फॅक्टर 12 आहेत. बिकॉज फॅक्टर 6 इज नॉट इन ॲक्टिव्ह यूज, त्याचा काही उपयोग होत नाही. ॲक्च्युअल 1 to 13 एक्सेप्ट 6 फॅक्टर्स आर टेकन पार्ट इन ब्लड क्लॉटिंग. Clotting factor leads to the formation of enzyme thrombin. Due to formation of different clotting factors, there is one important function of formation of enzyme, that is thrombin, which is important in thrombus formation, that is blood clotting. Thromboplastin help in the formation of enzyme prothrombinase. And prothrombinase perform two important functions. Number 1, it inactivates heparin, which is anticoagulant in blood. And number 2, it converts inactive prothrombin into active thrombin. बघा, हा जो प्रोथ्रॉम्बिनेज तयार केला जातो, यामुळे 2 महत्त्वाचे काम आहेत. नंबर 1, रक्ताला पातळ ठेवणारा जो हिपॅरिन आहे तो इनॅक्टिव्ह केला जातो, म्हणजेच ब्लड हे सॉलिड फेजमध्ये कन्व्हर्ट व्हायला हेल्प होते. अँड नंबर 2, धिस हेल्प फॉर द कन्व्हर्शन ऑफ इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन. आता प्रोथ्रॉम्बिन हा ब्लडमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो, बट दॅट इज इन इनॲक्टिव्ह फॉर्म अँड दॅट इज कन्व्हर्टेड इन टू ॲक्टिव्ह थ्रॉम्बिन ड्यू टू द एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज. अँड थ्रॉम्बिन कन्वर्ट्स soluble blood protein, that is fibrinogen, into insoluble fibrin. आणि हा तयार झालेला थ्रॉम्बिन सोल्युबल असणाऱ्या फायब्रिनोजनला इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्व्हर्ट करतो. लास्टली, फायब्रिन्स आर द फायबर्स दॅट फॉर्म अ मेश, जाळी लाईक स्ट्रक्चर तयार करतात, इन विच प्लेटलेट अँड अदर ब्लड सेल्स आर ट्रॅप्ड अँड दे फॉर्म अ क्लॉट. And by that clot, bleeding is prevented. Normal clotting time is 2 to 8 minutes. बघा, इथं फ्लो चार्ट आहे, यात दोन्ही मेथड दाखवलेले आहेत. फर्स्ट, एक्स्ट्रेन्सिक पाथवे, दॅट मीन्स द कॉज इज फ्रॉम आउटर साईड, दॅट इज टिश्यू डॅमेज ड्यू टू एनी इंजुरी. मार लागल्यामुळं टिश्यू डॅमेज झालेले आहेत. The cause is outside the blood vessels, ज्यामुळे टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन, this factor is secreted. Whereas in intrinsic pathway म्हणजे कॉज हे इंटरनल आहे, शरीरातून प्रेझेंट आहे, and due to that there is a damage to blood vessel. Here blood vessels are damaged. In extrinsic pathway, tissues are damaged. In intrinsic pathway, there is damage to blood vessels, and due to that damaged blood vessels there is activation of 12 clotting factors. In intrinsic and extrinsic both pathways there is activation of first factor 10. This factor is present in inactive form, and due to these pathways it is converted into active form. First factor that is stimulated is factor number 10, and due to that factor 10, inactive prothrombin, that is a blood protein,
that is converted into active thrombin. And as there is thrombin formation, soluble fibrinogen is converted into insoluble fibrin, and that insoluble fibrin is nothing but clot. बघा, फायब्रिनोजन हा सोल्युबल फॉर्ममध्ये आहे, ज्यामुळे तो क्लॉट तयार करू शकत नाही. बट ड्यू टू सिक्रिशन ऑफ थ्रॉम्बिन, that soluble fibrinogen is converted into insoluble fibrin, and that helps, due to insolubility, that helps in the formation of fiber, mesh like structure, and other blood cells are trapped, and there is a formation of clot, and that will prevent blood clotting. बघा, या ठिकाणी क्लॉट फॉर्मेशनची एक प्रोसेस दाखवलेली आहे. या ब्लड सेल्स आहेत ब्लड व्हेसल्समध्ये, अँड देअर इज अॅन इंटरनल इंजुरी टू ब्लड व्हेसल्स. दॅट मीन्स इट इज इंट्रेन्सिक पाथवे. प्लेटलेट्स आर कमिंग, coagulation factors are coming, and now they are settling at the point of injury. Number of factors are there, platelets are there, the platelets are forming fiber like structure, that is fibrin, and there is the formation of clot because other blood cells are also trapped here in that fibrin like structure. And due to this clot formation, injury, at the site of injury, there is prevention of blood loss, formation of blood clotting. Number of clotting factors are activated, and aggregation, एका ठिकाणी जमा होतात, प्लेटलेट्सची संख्या त्या ठिकाणी वाढते आणि प्रोसेस होईल प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्शन थ्रॉम्बिनमध्ये, आणि थ्रॉम्बिनमुळं फायब्रिनोजनचं कन्व्हर्शन फायब्रिनमध्ये होतं आहे, फायबर्स तयार होतात आणि हा क्लॉट तयार केला जातो. दिस इज इंट्रेन्सिक प्रोसेस. सिमिलर एक्सट्रेन्सिक प्रोसेसही याच पद्धतीने होत असते. There are some questions, solve them. Okay, thank you. क्लिक करतात जे तसं बाहेर ओढत नाही.